दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक जिल्ह्यात गॅस सिलेंडर टंचाईबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात घरगुती LPG गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचं स्पष्ट करत प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा आहिरे यांनी नागरिकांनी गॅस एजन्सीकडे अनावश्यक गर्दी करू नये असे सांगितले आहे. तसेच काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून गॅस एजन्सी आणि हॉटेलची नियमित तपासणी देखील सुरू असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. नमस्कार, मी सीमा आहिरे, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी नाशिक. सध्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जो गॅस तुटवड्याच्या बाबतीत वेगवेगळ्या बातम्या समाज माध्यमांद्वारे किंवा इतर काही माध्यमांद्वारे पसरल्या जात आहेत, त्याच्या बाबतीत मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत की घरगुती वापरासाठी कुठल्याही प्रकारचा गॅस तुटवडा नाही आहे. त्यानंतर लोकांमध्ये अजून एक गैरसमज आहे की बुकिंग केल्यानंतर 25 दिवसांनी गॅस सिलेंडर मिळतं आहे. तर याच्यातसुद्धा मी क्लॅरिफाय करू इच्छिते की पूर्वी जी गॅस नोंदणी करण्याची मुदत 21 दिवसांची होती ती फक्त 25 दिवस केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला OTP येतो ग्राहकांना आणि OTP आल्यानंतर साधारण 2 ते 3 दिवसात सिलेंडर मिळतं आहे. त्यामुळे माझं सगळ्या ग्राहकांना असं आव्हान आहे की कुणीही गॅस एजन्सीकडे गर्दी करू नये, कारण बुकिंग झाल्यानंतर 2 ते 3 दिवसात तुम्हाला नक्कीच सिलेंडर मिळणार आहे. आणि ज्या ग्राहकांनी KYC केलेलं नसेल त्यांनी मात्र तातडीने KYC करून घ्यावं, जेणेकरून त्यांना गॅस सिलेंडर मिळण्यात कुठल्या अडचणी येणार नाही. त्यानंतर ब्लॅक मार्केटिंगच्या संदर्भात माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने आपण प्रत्येक तालुक्यामध्ये पथक तयार केलेले आहेत आणि त्यांच्यामार्फत हॉटेल्स आणि गॅस एजन्सीच्या तपासण्या सुरू केलेल्या आहेत आणि 21 हॉटेलच्या तपासण्या झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही अवैध प्रकार आढळून आलेला नाही. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.